पिंपरी चिंचवड शहर पुलिस के डकैती विरोधी दस्ते ने रिकॉर्ड पर पंजीकृत 3 अपराधियों से 7 देसी कट्टा और 5 जिंदा कारतूस जब्त किए हैं। ऐसी जानकारी एसीपी बाबा साहेब कोपनार ने दी है। जब्त देसी कट्टा और जिंदा कारतूस की कीमत 2,85,000 रुपए है। इस मामले में एंटी डकैती पुलिस टीम ने 3 अपराधियों को हथकड़ी लगाई है, जिनमें देसी कट्टा बेचने वाले अंकित भास्की, देसी कट्टा खरीदने वाले अर्जुन सूर्यवंशी और तुषार बचके शामिल हैं। आगामी लोकसभेच्या इलेक्शनच्या दृष्टीने शहरात हत्यार अग्निशस्त्र आल्याची माहिती मिळाल्याबरोबर आमची जी दरोडा विरोधी पथकाची टीम आहे यांचे देवकर, सावंत आणि वीर हे जे आमचे अंमलदार आहेत त्यांना बातमी मिळाली होती की बाबा एक सूर्यवंशी नावाचा इसम मरकळ गावात येणार आहे, तो सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडे अग्निशस्त्र आहेत। त्यानुसार आमच्या दरोडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्री बाळकृष्ण सावंत तसेच त्यांचे सहकारी PSI गोसावी यांनी त्यानुसार सापळा आयोजित केला। आता एकूण 7 पिस्टल आणि 5 कारतूस असं आतापर्यंत आमच्या पथकाने बाळकृष्ण सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसे माननीय CP साहेब श्री विनय कुमार चौबे साहेब, अप्पर आयुक्त श्री वसंत परदेश साहेब, तसेच आमचे DCP श्री ढोयपुडे साहेब, तसेच आता आमचा जे चार्ज आहेत ते शिवाजीराव पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पथकाचे दरोडा विरोधी पथकाचे बाळकृष्ण सावंत पोलीस निरीक्षक व गोसावी व यांच्या टीमने सहकार्याने 7 पिस्टल आणि 4 कारतूस आता ह्या गुन्ह्यात जप्त केले आहेत। पुढील तपास चालू आहे। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।